पंतप्रधान नरेंद्र मोदींची कन्याकुमारीमध्ये ध्यान साधना सुरू आहे। कन्याकुमारी जिथे अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर एकत्र येतो त्या संगमावर मोदींची ध्यानधारणा सुरू आहे। त्याचवेळी मोदींनीही एक त्रिवेणी संगम साधलाय। पाहूया मोदींच्या या साधनेचे काय अर्थ आहेत ते। पंतप्रधान मोदींची सध्या कन्याकुमारी ध्यानधारणा सुरू आहे। मिटलेल्या डोळ्यांमध्ये 45 तासांच्या मौनामध्ये आणि ध्यानस्थ मुद्रेमागे मोठं राजकीय चिंतन असेल। ध्यानधारणेसाठी पंतप्रधान मोदींनी 2024 या निवडणुकीत तामिळनाडूत कन्याकुमारीतल्या विवेकानंद स्मारकाची निवड केली। कन्याकुमारीत समुद्रामध्ये 1970 मध्ये हे विवेकानंद शिला स्मारक बांधण्यात आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एकनाथ रानडे यांचा स्मारक उभारणीत सिंहाचा वाटा होता। याच खडकावर स्वामी विवेकानंदांनी 1892 मध्ये ध्यानधारणा केली असं सांगितलं जातं। समुद्रातल्या या खडकावर विवेकानंदांचं स्मारक आहे, तसंच ओम असलेला ध्यानमंडप आहे। स्वामी विवेकानंदांचा आपल्यावर प्रभाव असल्याचं मोदी बऱ्याच वेळा सांगतात, त्यामुळे मोदींनी ध्यानधारणेसाठी याच जागेची निवड केली असेल। मात्र मोदींनी 2024 या निवडणुकीत कन्याकुमारीमधलं विवेकानंद स्मारक का निवडलं याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। मोदींचं पहिलं टार्गेट असू शकतं बंगाल। 1 जूनला मतदान होणाऱ्या 7व्या टप्प्यात बंगालमधल्या 7 जागा आहेत। बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 43 जागा आहेत। भाजपनं 2019 मध्ये बंगालमध्ये 18 जागांवर विजय मिळवला। यंदा भाजपचं बंगालमध्ये मिशन 35चं लक्ष आहे। बंगाल ही विवेकानंदांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्यानं बंगाली जनतेच्या मनात विवेकानंदांविषयी विशेष स्थान आहे। तसंच यंदाच्या निवडणुकीत रामकृष्ण मिशनचे साधू विरुद्ध ममता बॅनर्जी हा वाद चांगलाच रंगला होता। बंगालमध्ये अनेक ठिकाणी शाखा असलेल्या रामकृष्ण मिशन आणि बंगालचं नातं घट्ट आहे। मोदींचं दुसरं टार्गेट असेल दक्षिण भारत। लोकसभेत 370चा आकडा गाठायचा असेल तर दक्षिणेत भाजपला पाय मजबूत करावे लागतात। 2014 आणि 2019 मध्ये भाजपला दक्षिणेची अपेक्षित साथ मिळाली नाही। 19 मध्ये भाजपनं दक्षिणेत 130 पैकी फक्त 29 जागा जिंकल्या। त्यात कर्नाटकमधल्या 25 तर तेलंगणातल्या 4 जागा होत्या। तामिळनाडूत, केरळमध्ये भाजपला अजूनही रुजायचंच आहे। त्यामुळे मोदींनी यंदाच्या नव्या वर्षाची सुरुवातच लक्षद्वीप दौऱ्यानं केली। फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये मोदींचे दक्षिणेत 7 दौरे झाले। या दरम्यान मोदींनी अनेक विकास प्रकल्पांची उद्घाटनं केली। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या धावपळीत मोदींनी रामायणाशी संबंधित दक्षिणेतल्या अनेक मंदिरांना भेटी दिल्या। बंगाल आणि दक्षिण असा समतोल साधताना मोदींच्या ध्यानधारणेमागचा तिसरा हुकमी एक्का म्हणजे हिंदुत्व। शिकागो मधल्या सर्वधर्म सभेत हिंदुत्व सातासमुद्रापार पोहोचलं ते स्वामी विवेकानंदांमुळे। काळाबरोबर प्रगल्भ होणारा तो हिंदू धर्म हे जगाला निक्षून सांगितलं ते विवेकानंदांनी। या निवडणुकीदरम्यान भाजपवर हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचे आरोपही झाले। विवेकानंदांचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक होतं आणि तोच धागा कन्याकुमारीत ध्यानधारणा करून मोदींनी घट्ट केलाय। 2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी मतदान झाल्यानंतर महाराष्ट्रात शिवरायांच्या प्रतापगडाचा दौरा केला आणि शिवरायांच्या हिंदुत्वाला साथ घातली। 2019 मध्ये केदारनाथाच्या गुहेत ध्यानधारणा करून मोदींनी उत्तर भारताशी नातं घट्ट केलं, तर 2024 मध्ये दक्षिणेत ध्यानस्थ होत मोदींनी बंगालशी संवाद साधला। मोदींच्या ध्यानधारणेच्या मौनाची कदाचित हीच ती भाषांतर। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।